नमस्कार मित्रांनो, तुम्ही निसर्गात अनेक सुंदर फुले पाहिली असतील, पण आज मी तुम्हाला अशा एका अद्भुत फुलाविषयी सांगणार आहे, ज्याच्या रचनेत चक्क संपूर्ण महाभारत दडलेलं आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे. या फुलाला म्हणतात कृष्णकमळ. इंग्रजीमध्ये पॅशन फ्लावर म्हणतात. ह्या एकाच फुलामध्ये कौरव, पांडव आणि भगवान श्रीकृष्ण यांचे प्रतीक पाहायला मिळते. हे रहस्य काय आहे बरं? हेच आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी साध्या सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. चला तर मग मित्रांनो, आज आपण या फुलाची रचना आणि महाभारताचा संबंध समजून घेऊया. मित्रांनो, कृष्णकमळाचं फूल तर पाहिलंच असेल तुम्ही सर्वांनी. या फुलाच्या बाहेरील बाजूला ज्या जांभळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या बारीक बारीक पाकळ्या किंवा तंतू पाहत आहात, त्यांची संख्या साधारणपणे 100 असते. हिंदू मान्यतेनुसार या 100 पाकळ्या म्हणजेच महाभारतातील 100 कौरव मानले जातात. आता फुलाच्या थोड्या केंद्रस्थानी या तिथे तुम्हाला हिरव्या रंगाचे 5 पुंकेसर म्हणजे स्टेमेन्स वर आलेले दिसतील. हे 5 भाग म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून न्यायप्रिय 5 पांडव आहेत अशी मान्यता आहे. आता 5 पांडवांच्या अगदी वरच्या बाजूला तुम्हाला आणखी 3 मुख्य भाग दिसतील. हे 3 भाग म्हणजे सृष्टीचे चालक ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणजेच त्रिदेवांचे प्रतीक मानले जाते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या फुलाच्या अगदी मध्यभागी असणारा गोल भाग हा भगवान श्रीकृष्णाचे सुदर्शन चक्र दर्शवतो. तर या संपूर्ण फुलाचे रूप भगवान श्रीकृष्णाचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच या फुलाला कृष्णकमळ हे नाव पडले आहे अशी सामाजिक मान्यता आहे. मित्रांनो, धार्मिक महत्त्वाव्यतिरिक्त हे फूल आरोग्यासाठी आणि घराच्या वास्तूसाठी खूप शुभ मानलं जातं. या फुलामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत, जे मानसिक ताण आणि अनिद्रा म्हणजे झोप न येणे यासारख्या समस्या दूर करण्यास मदत करते. हा वेल तुम्ही तुमच्या गच्चीवर किंवा बागेत अगदी सहजरित्या लावू शकता. मित्रांनो, कृष्णकमळाच्या जगभरात 500हून अधिक प्रजाती आहेत. हे फूल फक्त आपण नेहमी पाहतो त्या जांभळ्या रंगातच नाही, तर ते अनेक वेगवेगळ्या रंगात आणि वैशिष्ट्यांमध्ये आढळून येतं. कृष्णकमळ हे त्याच्या रंगबिरंगी तंतूंमुळे अत्यंत आकर्षक दिसते. हे प्रामुख्याने पुढील काही रंगांमध्ये आढळते, जसं की निळा आणि जांभळा हा भारतात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा आणि लोकप्रिय कृष्णकमळाचा रंग आहे. याला धार्मिक महत्त्व जास्त आहे. दुसरा रंग आहे घट्ट लाल किंवा किरमिजी. हे फूल अत्यंत उठावदार आणि गडद लाल रंगाचं असतं. तिसरा असतो कलर पांढरा. हे फूल अत्यंत शांत आणि दुधाळ पांढऱ्या रंगाच्या पाकळ्या असणारे आणि दिसायला सुंदर देखणे असतं. चौथा प्रकार असतो पिवळा, फिकट किंवा लिंबू रंगासारखा लेमन येलो. पिवळी फुले असणाऱ्या कृष्णकमळाच्या पिवळी फुले असणाऱ्या देखील काही दुर्मिळ जाती भारतात तुम्हाला नक्की पाहायला मिळतील. तर मग मित्रांनो, निसर्गाची ही अनोखी किमया तुम्हाला कशी वाटली? तुमच्या घरी कृष्णकमळाचा वेल आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, तुमच्या मित्रपरिवाराबरोबर हा व्हिडिओ शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक माहितीसाठी. तोपर्यंत रामकृष्ण हरी.